जनाई. दुपारची मोठ थांबली तशी जनाई ओसाच्या फडातून बाहेर आली. पाण्याची दारं मोडून कंबर धरली होती. पाल्यानं कापलेलं अंग सारं भगभगत होतं. केव्हा घरात जाऊन पडेन असं तिला झालं होतं. पण थेट वस्तीवर न जाता वाटवाकडी करून ती शेंगाच्या वावरात शिरली. आज सोमवार. 2 वेल उपटून घ्यावेत. पोरंही 4 शेंगा खातील आणि आपल्यालाही पोटाला जरा आधार होईल म्हणून लगालगा ती शेंगाच्या वावरात आली नि बोकळल्यागत बघत उभी राहिली. गॅसबत्तीच्या प्रकाशात हिरवागार शालू झागमाग करावा तशी ते वावर चकमकत होतं. वर ऊन असलं तरी खाली गार वाटत होतं. शेंगांना आलेली पिवळी फुलं वेलबुट्टीगत दिसत होती. हिरव्या पिवळ्या रेशीम धाग्यांचा एक रुमाल खाली विणला होता. रात्रंदिवस घाम गाळून आपल्या हातांनी काढलेल्या त्या काशिद्याकडे बघत जनाई थोडा वेळ उभी राहिली आणि एकाएकी एक विमान चालल्याचा आवाज कानावर येऊ लागला. भर दुपारची वेळ आणि रो रो करून आवाज कानावर येऊ लागला. अगं बाई विमान म्हणून वर बघितलं पण वर काहीच नव्हतं. नुसतं कोरडं आभाळ पसरलं होतं. निळभर आभाळ चिटपाखरूसुद्धा नव्हतं आणि रो रो असा आवाज तेवढा कानावर येत होता. कुठून आवाज येतोय हे कळेना आणि झेंडू फुटल्यागत झालं. उभं राहायला नको म्हणून गडबडीनं वेल उपटायला खाली वाकली आणि विमान समोरून अंगावर आल्याचा भास झाला. खाली केलेली मान वर करून बघितलं तर समोरच्या 4 चाकोरीचे वेल उलते फालते होत होते. भुईमुगाच्या आऱ्या वर उचलत होत्या आणि पायाखाली जमीन हादरत देत होती. रो रो असा आवाज जवळ येत होता आणि डोळ्यांनी बघितलं तर काळ्या टिपक्याचा एक 4 वाळा तुळी अंगावर धावून येत होती. अगं बाई साप म्हणून जनाई झटक्यानं मागं फिरली आणि जमिनीला पाय न टेकवता वारं सुटावं तशी पळत सुटली. मागे न बघता थेट वस्तीवर जाऊन धडकली. धाबं दणाणून गेलं होतं. तिच्या जीवात जीव नव्हता. पोटात घाबरा पडला होता. अंग सारं घामानं दबदबलं होतं. तोंडावाटे शब्द फुटत नव्हता. वाचच गेल्यागत झाली होती. हातपाय थरथरत होते. ओर धाडधाड करीत होता. वस्ती कशी गाठली हेच तिला समजत नव्हतं. वस्ती गाठली हे तरी खरं का म्हणून डोळ्याने ती भोवती बघत होती. मनाची खात्री करून घेत होती आणि आजूबाजूचं सारं बांबन गोळा होऊन येत होतं. बघता बघता सारी वस्ती गोळा होऊन आली. कालवा उडाला. काय झालं आहे म्हणून पोरं पदराला धरून विचारू लागली. जमा झालेली सारी माणसं तोंडाकडं बघत राहिली. आता काय सांगायचं. वर अजून धडधडत होता. कानातला आवाज जात नव्हता. काही बोलण्याचं सुधरत नव्हतं आणि कसं सांगायचं. तोवर चुलत सासराही उठून आला आणि विचारू लागला. काय झालं जना. उन्हाची अशी आरडत पळत का आलीस. धाप लागलेला ऊर तिला धड बोलू देत नव्हता. घडला प्रसंग कसाबसा तिनं वर्णन केला आणि लोकांच्या तोंडाकडे बघत ती गप्पच बसून राहिली. ते ऐकून सारी वस्ती भ्याल्यागत झाली. भ्याच पडलं. आपल्या रानात एक भुजंग आहे. 15-20 एकर रान हिंडतोय असं आपल्या वाडवडिलांकडून भावबंदींनी ऐकलं होतं. ऐकून सगळ्यांना माहीत होतं पण गेल्या 10 वर्षात त्याचा नावही कधी निघालं नव्हतं. कधी कोणाची गाठभेट नव्हती. एकदा दोनदा त्याची कात तेवढी रानात आढळली होती. त्यावर त्याचा कधी धूम नव्हता. कैक वर्षे त्याचा विसर पडल्यागत झाला होता. त्यावर आज जनाईला दर्शन दिलं होतं. वस्ती सारी चपापल्यागत झाली होती. जनाईच्या पोटात तर खड्डा पडला. गोळा झालेले भावबंद निघून गेले आणि ऐकलेला आवाज कानात घुमत राहिला. एक विमान सारखं फिरत राहिलं तरीही घरात बसून भागणार नव्हतं. जीवाचा धाडा करून जनाई शेतावर जात राहिली. एक दिवस तो समोर येऊन ठाकल्यावर मात्र तिनं त्यालाच बजावलं. का बाबा आमची पाठ घेतलीस. कशापायी भ्या दावाया लागलायस. आमच्या रानात वस्तीला राहशील तर आमची राखण करशील का भ्या दावशील. तूच राखण करायला पाहिजेस. कसं कसं चाललंय ते तू बघतोयस नव्ह. कशा तऱ्हेनं दिवस कंटाळायला लागलोय हे काही तुला माहीत नाही. बाबा लय जीव वैतागलाय माझा. वस्तीला हायस आमच्या. लय नाही थोडी तरी तुला कळकळ यायला पाहिजे. कोणाचं पाठबळ हाय का सांग बघू आम्हाला. माझ्याशिवाय कोण पुढं होऊन करणार हाय का आमच्या घरात. मग बाय माणसाला विनाकारण त्रास देणं हे तुझं काम नाही. माझ्या वाट्याला तू जाऊ नयेस ह्याच्या परास काही तुला मी आता जास्त सांगत नाही. सांगायचं ते तुला सगळं सांगितलं. आता निवांत जरा झाडाखाली बसून भाकरी खातो. तवर आपला कुठंतरी गपगार निघून जा कसा. माझी भाकरी खाऊन झाली म्हणजे मी जोंधळा कापायला लागणार बघ. असं बसून कसं भागल. दिवस बुडूस्तोवर मला सगळं रान मोकळं करायचं पाहिजे. हे बघ आता शेवटचा तुला हात जोडतो. मी मरायलाच आलोय. काय करायचं तुझं ठरव. खाऊ मी भाकरी आता. परवानगी घेतल्यागत करून जनाई तिथनं हल्ली. बांधाच्या एका झाडाखाली सावलीला येऊन बसली. फडक्यातली भाकरी काढून हातावर घेतली आणि रानाकडं बघत निवंत घास मोडू लागली. तिथे 2 घटका बसून तिने सावचित्ताने जेवण केलं. दोन्ही भाकरी तेवढ्या पोटात घातल्या. संग आणलेल्या तांब्याभर पाणी प्याली.
डरकन 2 ढेकरे आल्या आणि मग ती उठली. आडवा पदर बांधून रानात शिरली. हातात विळा घेतला आणि मनगटासारखी धाटं भराभरा खाली जमिनीला लोळत घेऊ लागली.